आज आपण उज्ज्वलास किचनमध्ये सोप्या पद्धतीने बनवणार आहोत, तेही कुकरमध्ये डाळ पालक. तर यासाठी मी घेतलेली आहे एक साधारण आकाराची पालकची जुडी. तर ही निवडून घेतलेली आहे. आता ही स्वच्छ अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची. आणि एवढ्या पालकच्या जुडीसाठी पाऊण वाटी तूर डाळ घेतलेली आहे. ही डाळ धुवून 5-7 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत घालायची आणि त्यानंतर यातील पाणी काढून साईडला ठेवायचं. तर आता आपण ही भाजी कुकरमध्ये करणार आहे. तर 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं कुकरमध्ये घालून. तेल गरम झालं की थोडी मोहरी यामध्ये घालायची. त्यानंतर जिरं, बारीक कापून घेतलेली 2 ते 3 हिरवी मिरची, एक लहान साईजचा बारीक कापून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा. चिमूटभर मीठ. आणि आता कलर बदलेपर्यंत हा कांदा चांगला असा तेलावर परतवून घ्यायचा. कलर खूपही परतायला नको, गुलाबी रंगावर हा कांदा परतवून घ्यायचा आहे. हे बघा, असा कांदा परतवून झाला की यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट किंवा आलं लसूण ठेचून यामध्ये घालायचं. आणि चांगलं असं तेलावर परतवून घ्यायचं. आता यामध्ये शेंगदाणे घालतीये. अख्खे शेंगदाणे आहे, शेंगदाणे यामध्ये घालतीये. तेही थोडे तेलावर परतवून घ्यायचे. यानंतर एक लाल टोमॅटो बारीक कापून घेतलेला तो घालायचा. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, हिंग, एक छोटा चिंचेचा तुकडा यामध्ये घालते आहे. आपण पालक बनवतो आहे आणि यामध्ये आंबटपणा असला, पालक मधील जे आयर्न आहे ते पूर्णपणे आपल्या शरीराला मिळतं. म्हणून आंबटपणासाठी यामध्ये चिंच, कोकम किंवा कैरीचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता. आता हे संपूर्ण मसाले चांगले असे तेलावर परतवून घ्यायचे. आता हे संपूर्ण मसाले परतवून झाले की यामध्ये चिमूटभर मसाला यामध्ये घालायचा आहे, गरम मसाला. त्यानंतर धुवून घेतलेली तूर डाळ, धुवून कापून घेतलेली पालक, आणि चांगलं असं हे संपूर्ण साहित्य मिक्स करायचं, परतवून घ्यायचं. पालक चांगली ह्या तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये परतवून झाली पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा कुकरचं झाकण लावणार तेव्हा ती पालक अशी वर येणार नाही आणि डाळ खाली राहणार नाही. यासाठी पालक चांगली ह्या मसाल्यांमध्ये परतवून झाली पाहिजे. परतवत असताना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आपण यामध्ये चिंच घातलेली आहे, तर यासोबत तुम्ही छोटा एक गुळाचा खडाही घालू शकता, आवडत असेल तर. नाही घातला तरी चालेल, ऑप्शनल आहे. पण आंबट मात्र यामध्ये नक्की घाला.
मीठ घातल्यावर चांगलं परतवून घ्यायचं. 2 ते 3 मिनिटांसाठी परतवत राहायचं. संपूर्ण साहित्य चांगलं असं तेलावर आणि मसाल्यावर चांगलं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये ग्लासभर पाणी घालायचं आणि पुन्हा चांगलं मिक्स करायचं. पाणी टाकल्यावर कुकरच्या 2 शिट्या काढायच्या आहेत. आणि ही बघा, डाळ आणि पालक चांगली अशी शिजून झालेली आहे. एकदा मिक्स करून घ्यायची. आणि ह्या ट्रिकने जर तुम्ही कुकरमध्ये बनवली तरी पालक अजिबात वर येत नाही. ही बघा, 2 शिट्यांमध्ये छान शिजून होते. चांगली अशी मिक्स करून घ्यायची. आता पुन्हा गॅस ऑन करायचा आहे. यामध्ये जाडसर कुटून घेतलेलं 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालते. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालतं. तर 1 छोटा चमचा शेंगदाण्याचं कूट. आता यामध्ये तुम्ही मीठ वगैरे यामध्ये ॲडजस्ट करू शकता. आता शेंगदाण्याचं कूट घातलं की एकदा चांगली अशी मिक्स करून घ्यायची आणि एक उकळी येऊ द्यायची या भाजीला. ही बघा, छान शिजलेली आहे. ही भाजी दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घ्यायची. तर आता या डाळीला तडका देण्यासाठी 2 चमचे तेल पॅनमध्ये गरम करून घ्यायचं. तडका पॅनमध्ये तेल गरम झालं की यामध्ये थोडं जिरं घालायचं. 4 लसूणच्या पाकळ्या अशाच वरचेवर ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालतो. चिमूटभर हिंग. ऑलरेडी आपण हिंग यामध्ये घातलेला आहे, त्यामुळे थोडा हिंग घालायचा. आणि लसूण चांगला परतवून झाला की लगेच गॅस बंद करायचा. आता यामध्ये थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 सुकी मिरची. गॅस लगेच बंद करायचा मात्र, नाहीतर मग सर्व साहित्य करपून जाऊ शकतं. चिमूटभर गरम मसाला किंवा त्यापेक्षा थोडा कमी. कोथिंबीर यामध्ये घालायची. आणि आता हा तयार करून घेतलेला तडका ह्या डाळ पालकमध्ये ओतायचा आहे. ही डाळ पालक तयार होते. ही बघा, तडका बसल्यावर अतिशय सुंदर असा सुगंध ह्या डाळ पालकला यायला लागतो आणि झटपट कुकरमध्ये तयार होते. तुम्ही ही डाळ पालक भाकरी, चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकता. कुकरमध्ये होणारी झटपट अशी डाळ पालक बनवून तयार झाली.